सो हे गाईज आय एम युअर विजय. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मेन म्हणजे श्री संत बाळूमामाच्या रूपामध्ये आज बाप्पा विराजमान झालेले आहेत. आणि बाळूमामाच्या रूपामध्ये जी प्रतिकृती केलेली आहे अतिशय सुंदर अशी केलेली आहे. ते आता आपण बघायला चाललो आहे, शूट करायला चाललो आहे. सर चला जाऊया. तर मित्रांनो, आपण सतीश भैया यांच्याकडे आलो आहे. घरगुती डेकोरेशन त्यांनी खूप सुंदर असं बनवलेलं आहे. आणि बाळूमामांची जी प्रतिकृती आहे त्याच्यामध्ये बाप्पा विराजमान झालेले आहेत. खूपच सुंदर असं देखावा आपल्याला या वरून भागामध्ये बघायला भेटतो. एक नंबर असं बनवलेलं आहे सतीश भैयाने. नमस्कार. श्री सद्गुरू संत बाळूमामा आदमापूर ट्रस्ट बाळूमामा जी सोबत होती ते बाळूमामांच्या संगट जे म्हणजे मेंढरं होती, मेंढके बंधू होते. बाळूमामाचा तळ कसा होता, बाळूमामाच्या नंतर कसं आहे आणि आत्ता कसं आहे हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. बाळूमामांची वाघर आहे, बाळूमामाची मेंढर आहेत, बाळूमामाचं कंदील आहे, बाळूमामाची तळावरची छोटी सर्व भांडे आहेत, बाळूमामाचा तंबू आहे, त्या तंबूमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी देवी आणि हर्षितनाथ आप्पा ते बाळूमामांच्या पूजा करते आम्ही त्या दाखवले आहे. बाळूमामाचा खाट आहे, त्यामध्ये बाळूमामा तिथं म्हणजे बसलेले आहेत आणि त्या खाटावरती नाग आहे. आणि बाळूमामांच्या गणपती रूपातील बाप्पा आहे, त्यामागे शेषनाग आहे, त्यामागे विठ्ठल आहे. आणि बाळूमामांची तळावरती जी साहित्य लागतात, छोटी मोठी भांडी, ते सर्व आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर म्हणजे जुनी परिस्थिती ज्यावेळी होती ती जी भांडी वगैरे होती त्याने आत्ताची म्हणजे आपण जुन्या जे पद्धतीचं होतं ते म्हणजे 1930-32 सालामध्ये जे पूर्वी म्हणजे पुरातन काळात जी गोष्ट जी होती ती आता आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. अतिशय सुंदर असं तुम्ही केलेलं आहे. तर आपण मित्रांनो सगळ्या बाजूने बघूया. खूप सुंदर आणि सुरेख असं सतीश भाईंनी बनवलेलं आहे. तर आपण सगळ्या बाजूने बघूया. जे बाळूमामा आहे त्यांची खाट वगैरे आहे ते एकदम बारीक काम त्यांनी केलेलं आहे. तर सगळ्या बाजूने आपण बघूया. तर जे जुनी भांडी आहेत ती जुनी भांडी पण आज आपल्याला या ठिकाणी डेकोरेशनद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर आपण सगळ्या बाजूने बघूया. खूपच सुंदर आणि भारी असं बनवलेलं आहे. तर आपण बघूया. बाळूमामाच्या नावानं गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तुझा भंडार मांडला, तुझं ध्यान गा सुंबरहन गा, तुझा भंडार मांडला. आलं उधान आलं लेकराच्या आनंदाला, तुझ्या नावाचा जय घोष भिडतो या आव्हाळाला. वाली तुम्ही घरांचा स्वामी तुर दिनांचा, आत्मापुरात तुझी वैवाट तुझा भंडार. श्री सद्गुरू संत बाळूमामा देवालय आदमापूरची ही एक तळ छोटासा आम्ही केलेला आहे. ही बाळूमामाची बकरी आहेत. हा बाळूमामाचा घोडा आहे. हा बनगरी माणूस आहे.
ही बाळूमामांची वाघर आहे आणि बाळूमामांच्या पहिल्या जुन्या काळातलं कंदील आहे आणि ते बाळूमामांच्या तळावरची गाय आहे छोटीशी ती आणि बाळूमामांचं हा कुत्रा आहे आणि इथं सर्व बाळूमामांची मेंढके सगळी आहेत आणि हा बाळूमामांचा तंबू आहे. त्या बाळूमामाच्या तंबूमध्ये श्री विठ्ठल आणि रुक्मिणी आणि श्री हलसिद्धनाथ अप्पांचा फोटो आहे आणि तिथं बाळूमामांची हलसिद्धनाथाच्या आणि विठ्ठलाची पूजा करतानाचा बाळूमामाचा फोटो आहे आणि हा बाळूमामाचा खाट आणि बाळूमामांचा नागाच्या रूपातला आहे आणि ती पाठीमागं धनगरीचं ढोलाचं ती छत्री वगैरे आहे आणि हा बाळूमामांचं भगवं निशाण आहे आणि बाळूमामाचा तळ आहे. इथं वारकरी बाळूमामाच्या तळावरची सर्व वारकरी आहेत. हा बाळूमामाचा धनगरी ढोलांचा कार्यक्रम आहे. हा बाळूमामांचा रूपातील गणपती आहे आणि शेषनाग पाठीमाग आहे आणि इथं बाळूमामाच्या तळावरची जी साहित्य लागतात भांडी वगैरे ती सगळी इथं आहे. पुढच्या राजाचं चांगलं श्री सद्गुरु संत बाळूमामाच्या नावानं चांगलं गुरु मुळे महाराजांच्या नावानं चांगलं हलसिद्धनाथ अप्पाच्या नावानं चांगलं मरगुआईच्या नावानं चांगलं राजा घोड्याच्या नावानं चांगलं मायाक्का देवीच्या नावानं चांगलं बाळूमामाच्या शेळ्या मेंढ्याच्या नावानं चांगलं. जय बाळूमामा. जय बाळूमामा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि भरून टाका गणपती बाप्पा मोरया. बाळूमामाच्या नावानं चांगलं.